तर राम राम मंडळ, मी तुमचा लाडका अनिकेत करंडे आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं मी सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज केलं हुरड्याचं नियोजन. पाहून लगेच इकडं गरदाड खांदाला घेतलं. गरदाड म्हणलं तुम्हाला कळालं नसेल त्यामुळे सांगतो. खड्डा घेतला, खड्ड्यामध्ये ही सगळ्या गवऱ्या वाचायच्यात. गोवऱ्यावरून त्याला जाळ करून त्या गवऱ्याजवळ असं धुपत नाहीत तवर त्या तशाच ठेवायच्या आणि त्यात पण ही कणसं टाकायची. कणसं टाकून अशी भाजायची सगळी, भाजून ती पुन्हा तुम्हाला प्रोसेस तुम्हाला सांगतोच, थांबाचा. मग काय खड्डा खांदून झाला आणि लगेच मी काय केलं, लगेच ती गवत आणून पेटवलं तसं पाहून लगेच गवऱ्या टाकायला चालू केल्या. गवऱ्या टाकून तसं पूर्ण भरल्यावर काय झालं तर धूर निघायला लागला. जाळाला कुणीकडनं बाहेर यावं ही कळना झाली. मग त्यानं कुणीकडनं वाट सोडून बाहेर आला आणि त्यावर काय झालं, त्या गवऱ्याने पेट घेतला. गवऱ्याने पेट घेतल्यामुळे काय झालं तर आपलं जे काम करायचं होतं आपलं ते सक्सेस झालं. आणि आता बघूया पुढे काय होतं. कधी पण माझ्या हातनं कधी पण काय पण चांगलं करायला जावं ना तर वाईटच घडते. त्यामुळे काय केलं, गपची बसलो. उगत रिस्कच नको म्हणून उगं शांत बसलो. ती सगळं प्रोसेस चालू होती आणि अशा प्रकारे शेवटी जाळ लागला ढानक्या असं मस्तपैकी. आता ही सगळं आकोस्तर आपण थांबायचं आणि ही प्रोसेस व्हायला तब्बल अर्धा तास जातोय. आणि जे भामटे लोक तुमच्याजवळ बसले असतात, उरका लवकर त्यांना उठवून लावायचं लगेच. तिकडून जाऊन फडामधनं अशी कणसं आणली. ती बघू शकता तुम्ही हुरड्याची कणसं कशी असतात. निम्मी अशी वल्ली असतात, निम्मी अशी लय पण अशी नाजूक नसतात आणि कवळी पण असतात लय, आणि लय निब्बर पण असतात. अशा प्रकारे असतात. आणि ती सगळी एका जागेला काढून घेतली. ते आता काढून आपलं एक 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 त्या आकामध्ये असं घालायचं असते. तर बघूया काय होते पुढे. बाहून लगेच बसलं मस्तपैकी 70 हातरून. आणि ते कणसं एक 4-5 त्यात ठेवली. तसं ती काय करायला लागली तर त्याने असं भाजायला सुरुवात केली ती. आणि इकडं लगेच चालू केलं इकडे मळाला गिरण मळाला चालू झाली. मम्मी लगेच तिकडून उठली. मम्मी इथे येऊन बसली आणि लगेच मम्मीने पण चालू केला दणका द्यायला. मग काय मी सोडतो काय, मी पण चालू केलं लगेच. मी पण इकडून लगेच 2 कणसं दावून असं त्यात आकामध्ये ठेवून असं काम दावायचं काम केलं. आणि त्यामुळे मला असं बक्षीस बी मिळालं. आणि मग काय चालू झालं खायला. तर मित्रांनो, आपल्या शेतातले ब्लॉग कसा वाटला कसा नाही ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जय शिवराय, जय महाराष्ट्र.